त्याच्यात एवढंच लिहिलं होतं, छान बोललास, आणि खाली सही होती नारायण राणे. आणि राणे साहेबांचा ऋणाबंध हा त्या दिवसापासून जो सुरू झाला तो आज तागायत सातत्याने तो कायम आहे. खरं म्हणजे विरोधी पक्ष नेता म्हणून त्यांची जी कारकीर्द होती ती आत्ताच नितीनजींनी सांगितली. मुख्यमंत्री म्हणून मला बाहेरून पाहायला मिळालं, मंत्री म्हणून बाहेरून पाहायला मिळालं, कारण त्यावेळेस मी महापौर होतो. मी काही सभागृहात नव्हतो. 99 ला मी सभागृहात आलो, ते विरोधी पक्ष नेते झाले. पण मी असं म्हणेन की माननीय राणे साहेब, माननीय मुंडे साहेब यांच्यासोबत सभागृहात काम करायला मिळणं यापेक्षा मोठी पर्वणीच दुसरी नव्हती. कदाचित माझ्या संपूर्ण संसदीय जे काही यश मला मिळालं त्या यशाचं श्रेय जर कोणाला द्यायचं असेल तर राणे साहेबांसारख्या माझ्या नेत्यांना द्यावं लागेल, की ज्यांनी त्यावेळी मार्गदर्शनही केलं आणि प्रोत्साहनही दिलं. विशेषतः त्यांची आणि माझी आवड एक होती आणि ती म्हणजे अर्थसंकल्प. अर्थसंकल्पावर राणे साहेब ज्यावेळी भाषण करायचे कुठला तरी अर्थतज्ञ हा त्या ठिकाणी